राम मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे दरवाजे उघडले। जय श्रीरामच्या जयघोषात प्रभू श्रीरामाची जुनी मूर्ती राम मंदिरात आणली। राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेवेळी आरती दरम्यान सर्व निमंत्रित घंटानाद करणार, तर सेनेच्या विमानातून पुष्पवृष्टी केली जाणार। 30 कलाकार वेगवेगळी वाद्य वाजवणार। राम मंदिर परिसरात पारंपरिक नृत्यावर लोककलाकारांचं सादरीकरण। संपूर्ण राम मंदिर परिसर गजबजला। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उरले काही तास। राम मंदिराबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था। राम मंदिरातील सजावटीची दृश्य एबीपी माझावर। अयोध्येतील राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। सजलेल्या राम मंदिराची एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त माझावर। राम मंदिर सोहळ्यासाठी सेलिब्रिटी दाखल होण्यास सुरुवात। रजनीकांत, अनिल कुंबळे, शंकर महादेवन, मधुर भांडारकर, रणदीप हुडासह संजीव कपूर अयोध्या नगरीत। अयोध्येसह अवघा देश आणि महाराष्ट्रही राममय। ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन। अनेक ठिकाणी शोभायात्रा, तर कुठे प्रतिराम मंदिर साकारलं। अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण। मात्र उद्धव ठाकरे आज नाशिकमधील काळाराम मंदिरात करणार श्रीरामाचं पूजन। जय श्रीरामचा नारा देणाऱ्या तरुणांना मारहाण। मीरा रोडच्या नयानगर परिसरातली घटना। सध्या परिस्थिती नियंत्रणात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।